2 आठवड्यापूर्वी एका मुलानं एम-बी-बी-एसला नंबर लागावा म्हणून स्वतःचा एक पाय डायरेक्ट ग्राइंडरनं कापून टाकला. म्हणजे ही घटना जी आहे, तर ही मनाला कुठेतरी म्हणजे एकदम थक्क करणारी आहे. हे मुलं असं का करतायत? पालक म्हणून आपण काही चुकतोय का? अंतर्मुख होणं गरजेचं आहे. कारण काय, की हा मुलगा यानं पाहिलं 24 वर्षाचा मुलगा आहे आणि 24 वर्षाच्या मुलानं नीट एक्झाम दिली, मार्क्स कमी पडत होते. पण त्या दरम्यान त्याच्या एक गोष्ट लक्षात आली, की जर समजा पी-डब्ल्यू-डीचा कट ऑफ जर पाहिला, तर तो कमी येतो दरवर्षी. या मुलाने एक विचार केला, की आपण जर पी-डब्ल्यू-डीमध्ये गेलो, तर नक्कीच आपला नंबर सुद्धा एम-बी-बी-एसला लागेल. याचा उद्देश थोडा वेगळा होता, कारण नंतर ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या. पण एम-बी-बी-एसच करायचं ते कशासाठी करायचं हा उद्देश घेऊन त्यानं काय केलं, एका पायामध्ये अॅनेस्थेशिया दिला आणि तो पाय डायरेक्ट ग्राइंडरनं कापून टाकला. ही न्यूज आहे. डायरेक्ट तुम्ही जर का Googleला जर का सर्च केली, तर जोधपूरमध्ये घडलेली ही घटना आहे. सूरज नावाचं हे पोरगं आहे. मग आता या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना या मुलानं एवढं मोठं पाऊल उचललं, तर या दरम्यान आपली जी पालक लोकं आहेत, ते नेमके काय करतायत? म्हणजे हे चुकतं नेमकं कोणाचं? हा प्रश्न आता खरोखर आपल्या मनाला पण विचारण्यासारखा आहे, की मुलं चुकतायत, 24-25 वर्षाचे मुलं चुकतायत, का आपली कुठेतरी चूक होते? कारण आपण तर जबाबदार आहे, आपलं वय वाढलेलं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे, आपण मॅच्युअर्ड झालेलो आहे. मग आपण कुठेतरी दुर्लक्ष करतोय का? कारण एक मुलगा स्वतःचा पाय कापण्यापर्यंत जर जातोय, तर ही घटना काही लहान नाही. बरं दुसरा विषय असा, की भारत आणि यू-एस-ए यामध्ये फरक पहा किती आहे. म्हणजे एम-बी-बी-एसच करायचं भारतामध्ये एक टार्गेट ठरलेलं असतं. जे-ई-ईच करायचं, एम-बी-बी-एसच करायचं, एम-बी-एस करायचं. म्हणजे एक टार्गेट एकच एम-पी-एस-सीच करायचं, यू-पी-एस-सीच करायचं. असं आपण ठरवतो आणि वारंवार आपल्या मुलाच्या मनावर ते बिंबवत राहतो. आणि हे मुलं मग काय करतात, की ते झालंच पाहिजे, ते झालंच पाहिजे. मनावर परिणाम होतो आणि मग हे असे काहीतरी पावलं उचलत चालतात. या पोराचं उदाहरण वेगळं होतं, हे नंतर उघडकीस आलं. पण आता जसं भारतामध्ये सुरू आहे, की एकच टार्गेट घेऊन आपण त्या पोराला समोर-समोर ढकलत चालतो. एक उदाहरण घ्या. दुसरं काही करण्यासारखं नसतं का? भारत आणि यू-एस-एची तुलना करा. 25 वर्षाचं यू-एस-ए मधलं हे बघा खेबी लेम हे नाव सर्च करा तुम्ही. इथं एज वगैरे सगळं येतं. स्वतःची पर्सनॅलिटी विकली. म्हणजे आतापर्यंत न ऐकलेली गोष्ट स्वतःची पर्सनॅलिटी विकली. किती रुपयाला? 9,000 कोटी रुपयांना एका कंपनीने ती विकत घेतली. त्या कंपनीनं सगळे अधिकार जे याचे तर ते स्वतःकडे घेतले, की यानंतर जे पण ॲड करणार आहे, त्या कंपनीनंच हे करावं. नंतर एआयचं जर का काही बनवलं, तर ती कंपनीच बनवणार आहे आणि विशेष म्हणजे त्या कंपनीने एक दावा असा केलेला आहे, की हे जे आम्ही जे यांना पैसे दिलेले आहेत, तर हे एका वर्षामध्ये आमचे निघून जाणार आहे. तर त्यामुळं 9,000 कोटी रुपयाला पर्सनॅलिटी विकणे म्हणजे हा जोक नाहीये. थोडक्यात आपल्याला नेमकं काय करायचं यासोबत एखादं महत्त्वाचं स्किल आपल्यासोबत जर का आपण ठेवलं, एक पॅरलल जर का चालू दिलं, तर ते आपलं लाईफ पण बनवू शकतं. म्हणजे एका ठिकाणाहून जर का आपण कुठे कमी पडायला लागलो, तर ते जे स्किल आहे डेव्हलप केलेलं, सतत जे काम करतोय आपण त्या स्किलवर, तर ते आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतं आणि आपल्यावर काही असं वेगळं करण्याचं काम पडणार नाही. आणि एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांवर, मुलींवर जे संस्कार करतोय, तर त्याच्यासोबत त्यांचं एखादं स्किल की जे आपल्या लक्षात आलेलं आहे, तर ते त्यांना डेव्हलप करण्यासाठी आपण कोणती मदत करतोय आणि ती होणं गरजेची आहे का? म्हणजे आज तरी मला असं वाटतं, की आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. पण बरेचसे आपले जे पालक आहे, तर ते नाही देत लक्ष. त्यांना फक्त एकच असतं एम-बी-बी-एस करायचं, बी-डी-एस करायचं, बी-एम-एस करायचं, आय-आय-टीला जायचं, जे-ईची एक्झाम पास करायची, हे करायचं, ते करायचं, बस तेवढंच आहे. पण त्याच्यात ते नेमकं स्किल त्याच्या आतमध्ये नेमकं काय दडलेलं आहे, ते शोधण्याचा कधीतरी प्रयत्न करा. ठीक आहे. ओके.